Good evening, students. Welcome again in Saraswati Academy Pathri. Today we are going to learn a hot questions of quadratic equation of 10th class SSC Maharashtra State Board for exam 2024. So पहा प्रश्न काय आहे. A businessman bought some items for rupees 600. Keeping 10 items for himself, he sold the remaining items at a profit of rupees 5 per item. From each of the amount received in this deal, he could buy 15 more items. Find the original price of each item. म्हणजे एका व्यावसायिकानं 600 रुपयाचे काही आयटम्स विकत घेतले. त्याच्यानंतर 10 आयटम स्वतःकडे ठेवून बाकीचे राहिलेले आयटम 5 रुपये प्रति ॲटमप्रमाणे प्रॉफिट झाला त्याला. आणि फ्रॉम द अमाऊंट रिसिवड इन द डील, ही डील झाल्याच्यानंतर त्याला जी अमाऊंट मिळाली त्यामध्ये ते आणखीन 15 ॲटम एक्स्ट्रा जास्त तो विकत घेऊ शकतो. फाइंड द ओरिजिनल प्राईस ऑफ ईच ॲटम. प्रत्येक प्राईसची आपल्याला किंमत त्या ठिकाणी काढायची आहे. तर ती किंमत आपण या ठिकाणी फाइंड आउट करण्यासाठी सर्वप्रथम ओरिजिनल प्राइस ऑफ ईच ॲटम गृहीत धरूया. लेट द ओरिजिनल प्राइस ऑफ ईच ॲटम बी रुपीज एक्स गृहीत धरली. आता सगळे ॲटम्स त्यांनी विकलेले आहेत 600 रुपयाला. बिझनेसमॅन बॉट ॲटम्स सर्व विकत घेतलेले आहेत. बिझनेसमॅन bought items worth rupees 600. आता तुम्हाला पूर्ण ॲटमची किंमत माहिती आहे, ईच ॲटमची प्राईज माहिती आहे. देअरफॉर तुम्ही काढू शकता नंबर ऑफ ॲटम्स, आणि नंबर ऑफ ॲटम्स असतील 600/x. आता त्याने त्याच्याकडं 10 ॲटम ठेवलेस. ही केप्ट 10 ॲटम्स फॉर हिमसेल्फ. त्याने विकले किती? देअरफॉर ही सोल्ड 600/x मायनस 10 ॲटम्स. एवढे त्याने विकले. तर हे विकल्याच्या नंतर ही सोल्ड ईच ॲटम फॉर प्रॉफिट ऑफ रुपीज 5. म्हणून सेलिंग प्राईस झाली प्रत्येकीची सेलिंग प्राईस x + 5 रुपीज. ओके. आणि देअरफॉर टोटल अमाऊंट त्याला जी मिळणार आहे ती असणार आहे 600/x मायनस 10 इंटू x + 5 रुपीज. ओके, या पद्धतीनं. आणि या ॲटमकडून तो काय करू शकतो? 15 ॲटम आणखीन या ठिकाणी विकत घेऊ शकतो. बरोबर. किती ॲटम विकत घेऊ शकतो? 15 ॲटम. मग त्या ठिकाणी बाय कंडिशन ती अमाऊंट आहे 600/x मायनस 10 इंटू x + 5. तर ही अमाऊंट आहे 15 ॲटमच्या इज इक्वल टू, कारण आपण एका ॲटमची किंमत किती गृहीत धरली? x. ओके. सो हे इक्वेशन आपलं तयार झालं. 600 मायनस 10x/10 इंटू x +
5 इज इक्वल टू 15x. आता यामध्ये आपल्याला 600 जे आहेत ते ऑलरेडी दिलेले आहेत, ते प्लसमध्ये घ्यावे लागतील. सॉरी, सो जस्ट 1 मिनिट. त्यासाठी 600 प्लस 15x आणि इथं छेदामध्ये सॉरी आपल्याला x घ्यायला लागतील. अपॉन, परत आपण करूया इथं 600 minus 10x by x into x plus 5 15x plus 600. आता x मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. 600 minus 10x into x plus 5. जर आपण याला गुणलं तर 15x स्क्वेअर प्लस 600x, एक्सने मल्टिप्लाय केल्याच्यानंतर. तर इक्वेशन आपण सॉल्व करून घेऊ. 600 इंटू एक्स 600x प्लस 600ने 5ला जर मल्टिप्लाय केलं तर 3000 मायनस 10x स्क्वेअर मायनस 50x इज इक्वल टू 15x स्क्वेअर प्लस 600. याच्यापासून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. आता लक्ष द्या व्यवस्थित. हे मायनस 10x स्क्वेअर मायनस 15x स्क्वेअर प्लस 600 एक्समधून जर आपण 50x मायनस केले आणि 600 मायनस 3000. ओके, सो या ठिकाणी होईल मायनस 25x स्क्वेअर. या ठिकाणी 15. आता ह्या दोघांची आपण ॲडिशन करून घेतलेली आहे. तर 600x मधून या ठिकाणी 600x सॉरी या ठिकाणी 600x आहेत, तर हे कॅन्सल होतील दोन्ही पण. खाली काय शिल्लक राहील मायनस 15x, हे कॅन्सल होतील या ठिकाणी. प्लस 3000 इज इक्वल टू 0. आता आपण मायनस 25ने डिवाइड करू शकतो. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय मायनस 25. ते येईल मायनस 25ने डिवाइड केलं एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. 25 एक 25, 5 उरतील 2. मायनसने केल्यामुळे इथं मायनस होईल. आता इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर मायनस 120चे फॅक्टर आपण पडू शकतो. 12 10 जा या ठिकाणी मायनस एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. एक्स जर कॉमन काढलं तर एक्स प्लस 12 मायनस 2 कॉमन काढल्यावर मायनस मायनस प्लस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स प्लस 12 इज इक्वल टू 0 और x मायनस 10 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू मायनस 12 और x इज इक्वल टू 10. आता मायनस 12 घेऊ शकत नाही आपण, बट प्राइस कॅन नॉट बी निगेटिव्ह. प्राइस निगेटिव्ह असू शकत नाही. Therefore x is equal to 10. Therefore the original price of each atom is रुपीज 10. त्याचा आन्सर असेल 10 रुपये. ओके, अशा पद्धतीने इथं फक्त एक लक्षात ठेवा, 600x 600 कॅन्सल आहे, त्याच्यामुळं ही व्हॅल्यू या ठिकाणी नाही आहे.
ट्राय टू अंडरस्टँड. ओके, अशा पद्धतीनं 4 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. व्यवस्थित अभ्यास करा, येण्याची शक्यता नाकारता येत नाही. थँक्यू. 2020ला आलेला महत्त्वाचा क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहूया. इफ वन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 इज हाफ ऑफ द अदर रूट, शो दॅट b² = 9ac/2. त्यासाठी आपण लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण दिलेल्या इक्वेशनचे रूट्स अल्फा आणि बीटा गृहीत धरूया. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आता बाय कंडिशनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, मी नेहमी तुम्हाला सांगत असतो प्रश्न सोडवताना प्रश्न अगोदर लिहून घ्या. कंडिशनमध्ये सांगितलं आहे की वन रूट इज हाफ ऑफ द अदर रूट आणि पहिलं रूट अल्फा आहे, याचा अर्थ अल्फा इज इक्वल टू बीटा/2 म्हणजेच बीटा इज इक्वल टू 2 अल्फा. ओके, तर आता आपल्याला माहिती आहे की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. तर आता बीटाच्या जागेवर तुम्ही याला इक्वेशन 1 जर दिलं तर अल्फा प्लस 2 अल्फा इज इक्वल टू -b/a फ्रॉम इक्वेशन 1. अल्फा प्लस 2 अल्फा होईल 3 अल्फा इज इक्वल टू -b/a, जे अल्फा बरोबर -b/3 आहे. त्याच पद्धतीनं अल्फा इंटू 2 अल्फा जर आपण लिहिलं c/a, सो 2 अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू होईल c/a. सो अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू c/2a या पद्धतीनं. ओके, आता आपण याला अल्फा स्क्वेअरसुद्धा करू शकतो. अल्फा स्क्वेअर केल्याच्या नंतर -b/3a स्क्वेअर. ओके, देअरफॉर आपण लिहू शकतो -b/3a स्क्वेअर इज इक्वल टू c/2a. -b/स्क्वेअर काय होतो b स्क्वेअर आणि 9a स्क्वेअर इज इक्वल टू c/2a. आणि आपल्याला जे काही व्हॅल्यू काढायची आहे b² इज इक्वल टू 9a² c/2a, म्हणजे b² इज इक्वल टू a कॅन्सल होईल 9ac/2. हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं होतं. ओके, तिसरा एक महत्त्वाचा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. अराउंड अ स्क्वेअर पूल देअर इज अ फुटपाथ ऑफ विड्थ 2 मीटर. हा आहे तुम्हाला या ठिकाणी पूल दिसतोय आणि त्याच्या बाजूला 2 मीटरचा या ठिकाणी फुटपाथ आहे. इफ द एरिया ऑफ द फुटपाथ इज 21% ॲट द पूल. फुटपाथचा एरिया पुलाच्या 21% असेल, फाइंड द एरिया ऑफ द पूल. तर सगळ्यात पहिले आपल्याला लेट द लेंथ ऑफ द स्क्वेअर पूल बी x मीटर गृहीत धरावं लागेल. इथे x लिहिलेलं आहे, आपण आकृती प्रश्नाप्रमाणे काढलेली आहे. देअरफॉर द लेंथ ऑफ द फुटपाथची लेंथ आपण हे x आणि x+2 हे 2 मीटर आणि हे 2 मीटर ते x+4 म्हणजे x+2+2 इज इक्वल टू x+4 मीटर. ओके, ही झाली त्या ठिकाणी लेंथ. आता जर फुटपाथचा एरिया आपल्याला काढायचा असेल, द एरिया ऑफ फुटपाथ इज इक्वल टू द एरिया ऑफ आउटर
स्क्वेअरमधून आपल्याला एरिया ऑफ द पूल मायनस करावं लागेल. ओके, आता देअरफॉर द एरिया ऑफ फुटपाथ एक्स प्लस 4चा स्क्वेअर, कारण आपल्याजवळ स्क्वेअरचा एरिया काढण्यासाठी साईड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आणि बाय गिवन कंडिशन जे काय फुटपाथचा एरिया आहे म्हणजे एक्स प्लस 4 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा 21% ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे पुलाच्या स्क्वेअरच्या 21% आहे. आता आपण इक्वेशनच्या जवळ आहोत. देअरफॉर याचं इव्हॅल्युएशन केलं एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मायनस एक्स स्क्वेअर 21/100 इंटू एक्स स्क्वेअर. तर या ठिकाणी हे एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. ओके, सॉरी, एक्स स्क्वेअर मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्याच्यामुळे कॅन्सल होणार नाही. ओके, सो हे एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. बाय 8x प्लस 16 21x स्क्वेअर अपॉन 100. आता 100 जर आपल्याला कॅन्सल करायचे तर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 100 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल दोन्ही बाजूला. या ठिकाणी ते होईल 800x प्लस 1600 21x स्क्वेअर. ओके, सो 21x स्क्वेअर मायनस 800x मायनस 1600 इज इक्वल टू 0. तर आता या ठिकाणी आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. त्यासाठी 1600ला 21ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय केल्याच्या नंतर या ठिकाणी 33,600 याचे फॅक्टर आपल्याला पाडायला लागतील, ज्याचं उत्तर आलं पाहिजे या ठिकाणी -800. ओके, सो 33,000 म्हणल्याच्या नंतर -840 आणि 40 00 4 चुक्स येस येऊन जाईल, काय अडचण नाही. प्लस सो याचे फॅक्टर पडतील 21x स्क्वेअर मायनस 840x प्लस 40x मायनस 1600 इज इक्वल टू 0. 21x कॉमन जर काढलं तर x मायनस 40 प्लस 40 जर कॉमन काढले तर x मायनस 40 इज इक्वल टू 0. सो x मायनस 40 इज इक्वल टू 0 और 21x plus 40 is equal to 0. So x is equal to 40 or x is equal to minus 40 by 21. परंतु लेंथ cannot be negative. लेंथ निगेटिव्ह असू शकत नाही. Therefore x is not equal to minus 40 by 21. Therefore x is equal to 40. So x ची व्हॅल्यू किती आली 40. Therefore the area of square is equal to x square 40 चा स्क्वेअर 1600 मीटर स्क्वेअर. इथं फॅक्टर पाडताना बऱ्याच जणाला कन्फ्युजन होतं. अशा वेळी फॅक्टरायझेशन मेथडच्या ऐवजी फॉर्म्युला मेथड जरी यूज केली तरी काही अडचण नाही, परंतु जवळपास लगत जर विचार केला तर तुम्हाला फॅक्टर मिळून जातील. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल. ओके, थँक्यू.